नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तुमचे नावही यस पासून सुरू होत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. एस अक्षराने सुरू होणाऱ्या नावांच्या व्यक्तींच्या खऱ्या ऊर्जेबद्दल, त्यांच्या आंतरिक दिव्य शक्तींबद्दल आणि या अक्षरात लपलेल्या आध्यात्मिक रहस्याबद्दल चला जाणून घेऊया. जर तुमचं नाव शशी, सागर, संजय, स्वप्ना, सिद्धी, श्रेया, समीर असं काही यसने सुरू होत असेल तर आजचा हा प्रवास तुमच्यासाठीच आहे. न्यूमरोलॉजी आणि आध्यात्मिक शास्त्रानुसार नावाचं पहिलं अक्षर हा तुमच्या व्यक्तिमत्वाचा, ऊर्जेचा आणि आत्म्याचा दरवाजा असतो आणि एस अक्षर फक्त अक्षर नाही तर एक शक्तिशाली कंपन मानलं गेलंय. एक सर्पिल ऊर्जा जी आत्म्याच्या प्रवासाला दर्शवते. आता यस या नावाची न्यूमरोलॉजी शक्ती कशी ओळखायची? तर चाइल्ड न्यूमरोलॉजीमध्ये यस या अक्षराला 3 मिळतो, जो गुरुग्रहाचा आहे, जो विस्तार, ज्ञान, सर्जनशीलता आणि आशीर्वादाचा ग्रह आहे. पण याच अक्षराची संख्या 19 आहे. अल्फाबेटमध्ये हे 19वे अक्षर आहे आणि 1 अधिक 1 बरोबर 2, पुन्हा 1 अधिक 0 म्हणजे 1 म्हणजे सूर्याचा प्रभाव असणारे, नेतृत्व गुण असणारे आणि स्वतंत्रता असणारे हे व्यक्ती आहेत. याविषयी 19 मध्ये म्हणजे 1 म्हणजे सूर्य, 3 म्हणजे गुरु आणि 9 म्हणजे मंगळ या तिघांची ऊर्जा मिसळते. म्हणजेच एस नावाच्या व्यक्तीमध्ये नेतृत्व, विस्तार आणि प्रचंड ऊर्जा असते. कारण हे तिन्ही एकत्र येतात. त्यामुळे यस नावाच्या व्यक्ती ह्या बहुप्रतिभावान, दूरदर्शी आणि सर्जनशील असतात. यस नावाच्या व्यक्तींची खरी ऊर्जा कशी ओळखायची? तर त्यांच्याकडे एक नैसर्गिक मॅग्नेट एनर्जी असते. लोक त्यांच्याकडे आकर्षित होतात कारण त्यांचं बोलणं, हसणं आणि त्यांची उपस्थितीच एक हीलिंग ऑरा देते. कधी-कधी या व्यक्ती खूप उत्साही असतात, कधी शांत असतात, कधी भावनिक असतात, तर कधी अत्यंत क्रोधित असतात. पण हे सगळं संतुलित असतात. कारण हे गुरु, राहू आणि शनी यांच्या मिश्रणामुळे असतं. त्याचबरोबर या व्यक्ती प्रेमात खूप गंभीर असतात. नात्यांना जपणारे, भावनाशील, खूप सुंदर व्यक्त करणारे, नवीन कल्पना, कला, लेखन, संगीत यात ते कमाल करतात. कोणत्याही परिस्थितीत शांत राहून निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्याकडे असते. या व्यक्ती सर्जनशील आणि हुशार असतात. त्यांच्यात संयम आणि शांतताही असते. जर तुम्ही स्वतःमध्ये गुण पाहत असाल तर समजा यस या अक्षराची दिव्य ऊर्जा तुमच्यात कार्यरत आहे. आता आध्यात्मिक दृष्टिकोनातून बघायचं झालं तर यशची आकार सापासारखा आहे. साप हा कुंडलिनी शक्तीचं प्रतीक आहे. म्हणजे ही ऊर्जा आत्म्याच्या आत लपलेली कुंडलिनी जागरूक करण्याची शक्ती आहे. यश हा आत्म्याचा सर्पिल प्रवास दर्शवतो. जसे जुने सोडून नवीन स्वीकारणे म्हणजेच ट्रान्सफॉर्मेशन हे अक्षर स्पिरिच्युअल एनर्जीची सुरुवात करते. स्पिरिच्युअल हा शब्द सुद्धा यसने सुरू होतो. एवढेच नाही तर यस नावाच्या व्यक्तींमध्ये इंट्युशन पॉवर, आध्यात्मिक जागृती आणि उच्च कंपनं असतात. हे सहज इतरांना हेल करतात, सकारात्मक ऊर्जा पसरवतात आणि कर्माच्या चक्रातून शिकून पुढे जातात. त्यांच्या आत्म्याची मिशन नेहमीच मॅनिफेस्टेशनची असते. म्हणजेच विचारांना प्रत्यक्षात आणण्याची जबरदस्त शक्ती यांच्यात असते. यांची मॅनिफेस्टेशन पॉवर कमालीची असते. यश नावाच्या व्यक्तींमध्ये दडलेली दिव्य ऊर्जा ओळखण्याचे काही मार्ग आहेत. जसे ध्यान करताना तुम्हाला शांतता आणि प्रकाशाची अनुभूती येते का? तुम्ही लोकांच्या समस्या ऐकून त्यांना उत्तर देता आणि ते खरंच बरे वाटतात का? तुमच्या स्वप्नात साप किंवा प्रकाशाचे सर्पिल दिसतात का? जो कुंडलिनीचा संकेत आहे. तुम्ही कठीण काळातही आशावादी राहता आणि इतरांना प्रेरणा देता का? तुमच्यात नेतृत्व आणि सर्जनशीलता दोन्ही एकत्र येतात का? जर होय, तर तुमच्यातच यशची दिव्य शक्ती जागृत आहे. ही ऊर्जा तुम्हाला जीवनात यश, प्रेम आणि आध्यात्मिक उंची देत राहते. आता यश या अक्षराच्या ऊर्जेचा वापर कसा करावा? तर रोज सकाळी ओम या मंत्राचा जप करावा. यामुळे यश अक्षराची कंपन वाढेल किंवा सोहम या मंत्राचा जप करावा. निळ्या किंवा पिवळ्या रंगाचे क्रिस्टल जसे लॅपिस, लाजुली किंवा सिट्रिन याचा वापर करावा. स्वतःच्या नावाचा उच्चार करताना यशवर जोर द्या आणि त्याची ऊर्जा अनुभवा. सर्जनशील काम करा, जसं लेखन, चित्रकला, नृत्य ही ऊर्जा चॅनल करतात. इतरांना मदत करा, कारण यश या अक्षराची ऊर्जा ही देऊन वाहते. तर बघितलं ना, यश हे फक्त अक्षर नाही, तर एक दिव्य कंपन आहे, जो तुम्हाला नेतृत्व, सर्जनशीलता, प्रेम आणि आध्यात्मिक जागृती देतो. जर तुमचं नाव यशने सुरू होत असेल, तर स्वतःला सन्मान द्या, कारण तुमच्यात एक खास दिव्य ऊर्जा आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.